नमस्कार. हेल्थ गुरु आय केअर परिवारात आपलं स्वागत आहे. आता स्वतःचं रक्षण किंवा सेल्फ डिफेन्स म्हटलं की आपल्याला काय आठवतं? कराटे किंवा ढिशूम. पण खरं सांगू, रक्षण करण्यासाठी हाणामारीच करायला पाहिजे असं नाही, तर सावध राहणं जास्त महत्त्वाचं आहे. चोर किंवा गुंड कुणाला गाठतात? जी स्त्री घाबरलेली दिसते तिलाच ना. त्यामुळे रस्त्याने चालताना असं बिचकल्यासारखं चालायचं नाही. मोबाईलमध्ये डोकं घालून तर अजिबात चालायचं नाही. ताठ मानेने आणि आजूबाजूला काय चाललंय ते बघत बिनधास्त चालायचं. चोराला लांबूनच कळलं पाहिजे की ही घाबरट नाहीये. पहिला नियम, डोळे उघडे ठेवा. घराबाहेर पडलात की आजूबाजूला कोण आहे याकडे लक्ष ठेवा. जिथे अंधार आहे किंवा जिथे कोणीच नाही अशा रस्त्याने शॉर्टकट मारू नका. 4 माणसं आहेत तिथूनच जा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर कोणी जवळ यायचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला भीती वाटली तर घाबरत बसू नका. जोरात आणि कडाडून नाही म्हणायला शिका. तुमचा आवाज हे तुमचं पहिलं हत्यार आहे. ओरडलात तर अर्धे लोक तिथेच पळून जातात. आता दुसरी गोष्ट, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या हाताचा मोबाईल तुमची ताकद आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1, पर्समध्ये नेहमी पेपर स्प्रे किंवा जोरात वाजणारे शिट्टे ठेवा. वेळ आली की कामाला येते. आणि 2, तुमच्या मोबाईलची जादू. तुम्हाला माहितीये, तुमच्या मोबाईलचं पॉवर बटन सलग 3 वेळा दाबलं तर पोलिसांना आणि घरच्यांना आपोआप इमर्जन्सी कॉल जातो. याला SOS म्हणतात. हे सेटिंग आजच करून ठेवा. आणि प्रवासात असाल तर घरच्यांना लोकेशन पाठवत जा. शेवटी एकच सांगते, वेळ आलीच तर घाबरून जाऊ नका. डोकं शांत ठेवा. स्वतःला कधीच कमी समजू नका. सावध रहा, सुखरूप रहा. ही माहिती तुमच्या सगळ्या मैत्रिणींना सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.